तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल सूर्य एडिट स्टुडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे। तुम्ही थंबनेल बघितलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे। तर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण स्टेप बाय स्टेप बघा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हे आपल्याला CapCut ॲपने बनवायचा आहे। आणि मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा CapCut ॲपचा नवीन व्हर्जन नसेल तर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉइन व्हा। तिथे तुम्हाला CapCutचं नवीन व्हर्जन भेटून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन अपडेट भेटून जातील। तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले तुम्हाला प्रोटॉन VPN ऑन करून घ्यायचं आहे। त्यासाठी प्रोटॉन VPN ओपन करून VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर CapCut ओपन करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून अल्बमवरती जायचं आहे। मराठी रीडिंग सॉन्ग हा अल्बम ओपन करून तुम्हाला तुमचा व्हिडिओ इनपुट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ इनपुट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ दिसून जाईल। त्यानंतर तुम्हाला शेवटवरती जायचं आहे। CapCut लोगो हा डिलीट करायचा आहे। डिलीट केल्यानंतर तुम्हाला लेअरवरती क्लिक करायचं आहे। खाली स्क्रॉल डाऊन करून तुम्हाला ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। तर ओके, इतकं सिम्पली ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला यावरती बीट ॲड करायचे आहे। त्यासाठी तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ हा ॲड करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला अशा प्रकारे 1 2 3 अशा प्रकारे बीट दिसून जातील। त्यानंतर व्हॅल्यूमवरती क्लिक करून याचा व्हॅल्यूम 0 करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यावरती बीट ॲड करून घ्यायचे आहे। त्यासाठी सॉन्ग लेअरवरती क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला प्रॉपर सेकंड बीटवरती यायचं आहे। सिम्पली बीटवरती क्लिक करायचं आहे, ॲड बीट करून टाकायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला सर्व बीटवरती बीट ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारे मी फटफट बीट ॲड करून घेतो। सिम्पली एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बीट दिसून जातील। त्यानंतर आपल्याला बीट व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा आहे। तर ओके, सिम्पली एवढं करून झाल्यानंतर आपल्याला बीटनुसार व्हिडिओ कट करून घ्यायचा आहे मित्रांनो। पूर्ण सॉन्ग लेअरवरती जायचं आहे। तर मित्रांनो, मी फटाफट बीटनुसार लेअर कट करून घेतो। सिम्पली एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कटआउट दिसून जाईल मित्रांनो, बघू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला यावरती इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला सेकंड लेअर जी स्लिप केली त्याच्या मधामध्ये क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल। तुम्हाला इथे शेक इफेक्ट ॲड करायचा आहे। अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व कटवरती इफेक्ट ॲड होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, पहिल्या स्लिप लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि जे इफेक्ट लावलेले आहेत ते कट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे जे लास्टच्या बीटवरती इफेक्ट लावलेले आहेत ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारे। एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। नंतर मित्रांनो, जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये फोटो इफेक्ट बघितला असला तो फोटो इफेक्ट ॲड करण्यासाठी सिम्पली आपल्याला फोटो काढण्यासाठी पहिल्या बीटवरती जायचं आहे। पहिल्या बीटवरती गेल्यानंतर फोटो अशा प्रकारे झूम करून घ्यायचे। त्यानंतर इथे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला हे फोटो क्रॉप करून घ्यायचे, जे की आपल्या एडिटरला माहीत असते मोबाईलमध्ये फोटो कशी क्रॉप करायची।
त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. सिम्पली आपल्याला पहिल्या बीटवरती यायचं आहे. इथे आपल्याला ती फोटो ॲड करून घ्यायचे. ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला सेकंड बीटवरती येऊन ही लेअर स्लिप करायची. त्यानंतर शेवटचा भाग डिलीट करून टाकायचा आहे. एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर फोटो स्क्रीनवरती ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती ठेवून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. त्यासाठी इकडं स्क्रोल करून रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. ॲटो रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे. काही सेकंदच्या आत तुमची फोटो रिमूव्ह होऊन जाईल. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे की-फ्रेम ॲड करून घ्यायचे आणि पहिल्या बीटवरती की-फ्रेम ॲड करायचे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला ही फोटो छोटी करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला ही फोटो खाली सुद्धा ठेवून घ्यायचे. इथपर्यंत ठेवून घ्यायचे मित्रांनो, बघू शकता. याऐवजी तुम्ही ट्रान्सफॉर्मवरती जाऊन ॲडजस्टवरती जाऊन तुम्ही अशा प्रकारे फोटो झूम आउट करू शकता. खालीवरही ॲडजस्ट सुद्धा करू शकता. त्यानंतर बॅक यायचं आहे. सेंटरमध्ये यायचं आहे मित्रांनो. सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे ग्राफ ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला की फ्रेमच्या बाजूला ग्राफचं चिन्ह दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे ग्राफ दिसून जातील. लिनियरवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला ही पांढरी रेष दिसून जाईल, ती तुम्हाला अशा प्रकारे थोडी समोर ठेवून घ्यायची. नंतर ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. हे बीट तुम्हाला सेंटरमध्ये ठेवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे प्रॉपर सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. मी जशा प्रकारे ग्राफ क्रिएट करतोय तशा प्रकारे तुम्हाला सेकंड बीट सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. ही बीट तुम्हाला सेंटर लाईनच्या थोडं वर ठेवून घ्यायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ग्राफ दिसून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला पहिला फोटो इफेक्ट तयार करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे सेकंड बीटवरती सुद्धा फोटो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड बीटवरती जायचं आहे. झूमवरती क्लिक करायचं आहे. फुल स्क्रीन झूम करून घ्यायची. त्यानंतर इथे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे मित्रांनो. काढल्यानंतर तुम्हाला फोटो क्रॉप करून घ्यायचे. एवढं सगळं झाल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ते स्क्रीनशॉट ॲड करून घ्यायचं आहे. स्क्रीनशॉट ॲड झाल्यानंतर प्रॉपर बीटवरती जाऊन ही लेअर स्लिप करून टाकायची. नंतर लेअरला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला प्रॉपर बीटवरती लेअर सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. हे फोटो तुम्हाला प्रॉपर स्क्रीनवरती ठेवून घ्यायचे. बॅक यायचे. आल्यानंतर आपल्याला या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती जाऊन ॲटो रिमूव्हवरती क्लिक करायचं आहे. तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर की फ्रेम ॲड करायचे. लास्टला की फ्रेम ॲड करून फर्स्टवरती की फ्रेम ॲड करायचे. नंतर आपल्याला पहिल्या की फ्रेमवरती जाऊन ही फोटो छोटी करून घ्यायचे आणि अशा प्रकारे खाली ठेवून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सेंटरमध्ये यायचं आहे. लेअरवरती क्लिक करायचं आहे. ग्राफ चिन्हावरती क्लिक करायचं आहे. लिनियर ग्राफवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे ग्राफ क्रिएट करून घ्यायचा आहे मित्रांनो. सेकंड बीट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला ग्राफ ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला सेकंड फोटो इफेक्ट सुद्धा झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे.
तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे सर्व बीटवरती फोटो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे मी फोटो इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे। सर्व बीटवरती फोटो इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे। तर मित्रांनो एवढं सगळं करून झाल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला बॅकग्राऊंड स्क्रीन व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तो तुम्हाला आपल्या मराठी ट्रेडिंग सॉन्ग या अल्बममध्ये भेटून जाईल। त्यानंतर शेवटच्या बीटवरती जायचं आहे। इथे तुम्हाला स्लिप करून टाकायची, त्यानंतर शेवटची लेअर डिलीट करायची। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फुल स्क्रीनवरती व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर ब्लेंडिंग मोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून येतील। तुम्हाला सर्वात शेवटचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे, बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन व्हिडिओ दिसून जाईल मित्रांनो। तर सिम्पली मित्रांनो आपल्याला आता एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्यासाठी शेवटच्या बीटवरती यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सर्चवरती तुम्हाला ब्लर हा इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला ब्लर इफेक्ट दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे। तर ओके मित्रांनो, सिम्पली एवढं करून झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओला कलरफुल आणि ग्लो करायचा आहे। त्यासाठी ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर HSL वरती जायचं आहे। इथे तुम्हाला पिंक कलर 40 ठेवून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे। त्यानंतर रेड कलर 20 ठेवून घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर हा 50 ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑरेंज कलरवरती जायचं आहे। याचा ऑरेंज कलर 60 ठेवून घ्यायचा आहे। सॅच्युरेशन 30 ठेवून घ्यायचं आहे मित्रांनो आणि लाईट 55 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे। नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची। तर मित्रांनो एवढं सगळं करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक ग्लो इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी फिल्टरवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला ग्लो इफेक्ट हा सर्च करून घ्यायचा आहे। त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, थोडीशी लोडिंग होईल। इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। याची साईज तुम्हाला 50 पर्यंत ठेवून घ्यायची आणि बॅक करून घ्यायचे आणि याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची। तर ओके मित्रांनो, सिम्पली अशा प्रकारे आपला संपूर्ण व्हिडिओ तयार करून झालेला आहे। व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता। त्यानंतर मित्रांनो 700p सेटिंगवरती क्लिक करायचं आहे, वरती तुम्हाला दिसून जाईल। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची व्हिडिओच्या अनुसार याचे ॲडजस्टमेंट ठेवून घ्यायचे मित्रांनो। त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। 10 ते 15 मिनिटाच्या आत तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल। तर ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ इतकाच होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।